घरामध्ये इडली डोशाचं पीठ केलं ना की हा पदार्थ मी नक्कीच बनवते आणि तो माझ्या मुलाला तर खूपच आवडतो. मग महिनाभर इडली सॉरी पिझ्झा बर्गरची त्याला अजिबात आठवण येत नाही. इडलीचं जे पीठ असतं ना ते डोसा पॅनवर डोसा त्याचा बनवून घ्यायचा आणि त्याला वरून छान असं बटर लावायचं, थोडं भरपूर लावायचं बटर. त्याच्याने टेस्ट येते छान. आणि त्याच्यावर टॉपिंग सगळ्या टाकून घ्यायच्या, आपल्याला जी हवी ती टॉपिंग टाकून घ्यायची. मी शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, ऑरेगेनो थोडेसे कांद्यामध्ये मिक्स केले होते, असं टॉपिंग टाकून घेतलं आणि वरून कोथिंबीर टाकायची भरपूर. त्याच्यानंतर चीज किसायचं त्याच्यावर. चीज किसून चीज थोडं जास्त टाकायचं, कारण पिझ्झाची चव त्याच्याने चीजनीच येते. चीज छान असं सगळीकडे किसून घेतलं आपल्या छोट्या किसणीने. चीज क्यूब जी असते अमूलची तीच किसली होती. आणि मग ते सगळीकडे टॉपिंग जे आहे ते थोडंसं शिजण्यासाठी झाकण ठेवलं होतं. झाकण ठेवल्यानंतर चीज पण बघा किती छान असं वरती मेल्ट झालं आहे आणि एकदम हेल्दी आहे. हे पिझ्झा वगैरे खाण्यापेक्षा हे हेल्दी व्हर्जन ऑफ पिझ्झा आहे हा एकंदरीत. तर खूपच छान लागतो. आणि शिमला मिरची आवर्जून टाका, कारण शिमला मिरचीने खूप छान टेस्ट येते. एकदम बारीक चिरून शिमला मिरची टाकायची आणि मग करायचं प्लेटमध्ये सर्व करून. वरती अजून थोडंसं चीज किसून टाकायचं, द्यायचं खायला मुलांना. खूप माझ्या मुलाला तर खूपच आवडतं. हे नेहमी बनवते मी.